नमस्कार मित्रांनो, आज हा माझा यूट्यूबचा पहिला छोटासा व्हिडिओ आहे. आज तुम्हाला माहीत आहे की आज BMS, BHMSचं जे मेरिट लिस्ट म्हणा किंवा ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे ना, त्याची लिस्ट आलेली आहे आज महाराष्ट्राची. तुम्हाला हे सांगायचं आहे की मला पण एक BMSचं कॉलेज मिळालेलं आहे. मुंबईचं आहे. पहिल्याच राऊंडमध्ये मिळालेलं आहे. पण मी सेकंड राऊंडसाठी पण अपग्रेडेशन तरी टाकणार आहे. जर चांगलं कॉलेज भेटलं त्याच्यापेक्षा तर चांगलंच आहे. तुम्हाला हे सांगायचं आहे की सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस प्रिपरेशन नीटची करतो, सुरुवातीला जातो 11th कोचिंग वगैरे लावतो, तर सगळ्यांची इच्छा असते की बाबा मला MBBSच करायचं आहे, MBBSच करायचं आहे आणि ती पण फुल जोशमध्ये आपण करणार, चांगलं कॉलेजेस मिळवणार. पण तुम्हाला हे सांगायचं आहे की वेळेनुसार, परिस्थितीनुसार तुम्हाला बदलत राहावं लागतं. कधी कोणावर कशी वेळ येईल सांगता येत नाही आहे. त्याच्यासाठी 11वी-12वी करा, मन लावून अभ्यास करायचा, पुढचा विचार करायचा नाही. पुढं काय होईल, काय नाही बघायचं, नंतर बघायचं, जास्त विचार करायचा नाही. तर अ, तर समजा आता आमची अशी पण परिस्थिती नाही की बाबा आम्हाला प्रायव्हेटला ॲडमिशन घेता येईल किंवा बाहेरच्या अदर स्टेटमध्ये वगैरे मुलं जातात ना, जस्ट माझेच फ्रेंड्स भरपूर गेलेले आहेत अदर स्टेटमध्ये जातात. तर तशी पण एवढी बी परिस्थिती चांगली नाही आहे की बाबा अदर स्टेटमध्ये जाईल. बाबा समजा जर महाराष्ट्रात बाबा मी MBBSसाठी सेकंड राऊंड, थर्ड राऊंड बाबा किंवा स्पॉट राऊंडपर्यंत बरं लास्टपर्यंत जर मी ट्राय केलं, चुकून मला जर एखादं नशिबाने बाबा देवाच्या कृपेने मला एखादं कॉलेज भेटलं, तर वगैरे समजा 7-8 लाखपर्यंत बाबा आता एकदम लास्टला भेटणार आहे म्हणल्यावर एकदम एवढं पण चांगलं कॉलेज नाही भेटणार. मग समजा ते कॉलेज भेटलं, मग त्याची एवढी पण नसते फी, 7-8 लाखापर्यंत फी असते. मग आता आम्हाला कसं होतं, कास्टमुळे थोडासा बेनिफिट भेटतो, की ट्युशन फी माफ होते जरा. मग समजा 7 लाख फी आहे, मला ट्युशन फी किती पडणार? 3 लाखापर्यंत पडणार. मग हॉस्टेल वगैरे धरून 4 पर्यंत जरी गेली, 4-4.5, तर बाबा तेवढी भरू शकतो बाबा. तेवढी तरी परिस्थिती आहे. मग तसं एखादं झालं तर ठीक आहे. नाहीतर काय मग BMS तर करायचंच आहे. म्हणजे असं काही नाही की बळजबरीने करायचं आहे. आनंदाने करणार आहे. जे भेटेल ते चांगलं आनंदाने करणार आहे. आणि आता माझी सिच्युएशन कशी झाली माहिती आहे का? आता माझी मार्क आहे 468 बरं. मग मला फिक्स बाबा BMS, बाबा मला फिक्स BMSच करायचं आहे. मग मला MBBS नाहीच भेटणार. मला मग फिक्स ते पण करता येत नाही. आणि की बाबा असं पण नाही की बाबा मला फिक्स सेमी गव्हर्नमेंट MBBS भेटेल आणि मला हे पण करता येत नाही आहे. म्हणजे मी कसं मध्येच अडकून बसलो आहे. धड हे पण करता येत नाही, ते पण करता येत नाही. अशी माझी सिच्युएशन झाली आहे. त्याच्यामुळे मला आता शेवटच्या राऊंडपर्यंत राहावं लागणार आहे. तर बघू कसं होतंय काय आहे तर. पुढे बाबा हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे जास्त काही नाही आहे याच्यात. पण पुढे मी ज्यावेळेस व्लॉगच्या स्वरूपात जे व्हिडिओ तयार करेल, आता हा छोटासा व्हिडिओ आहे. पुढे ज्यावेळेस व्लॉगच्या स्वरूपात मोठे व्हिडिओ येतील, त्यामध्ये मी तुम्हाला सगळे बाबा ज्या कॉलेजला जाईल तिथे बाबा सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही चॅनलसोबत राहा. हे सांगायचं आहे तुम्हाला, की पुढे बाबा समजा BMSला गेलो तर आयुर्वेदिकची लाईफ कशी असते बाबा. त्यातल्या त्यात पण तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी सांगत राहील. मग कॉलेजचे फेस्ट असतील, जे वेगवेगळे इव्हेंट होत राहतात ते सांगेल. नंतर बाबा आता ॲडमिशनच्या प्रोसेस चालू होतील. मी ज्या कॉलेजला जाईल बाबा त्या कॉलेजची ॲडमिशनची प्रोसेस वगैरे कशी आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात मिळेलच. हे सांगायचं तुम्हाला थँक आणि हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे मी. पुढचा व्लॉग तुम्ही नक्की बघा थोड्या दिवसांनी. हे सांगायचं थँक बाय बाय. भेटूया आपण थोड्या दिवसांनी.